एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि मग पुढे वळूया. एक प्रश्न असा आलाय की सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागाचं एक स्वतंत्र खातं किंवा एक मिनिस्ट्री असायला हवी, जेणेकरून अनेक उद्योजकांना त्याचा फायदा होऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं का? आणि त्या संदर्भात काही तरतूद करण्याचा विचार आहे का? निश्चितपणे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री आम्ही मागेही विचार केला, पण आम्ही मिशन तयार केलं. आम्ही मिनिस्ट्री तयार केली नाही. कारण एक मिनिस्ट्री तयार करण्याकरता खूप मोठा पॅराफर्नेलिया तयार करावा लागतो. एक कागदावर मिनिस्ट्री तयार होते, पण त्याला सगळं त्याचं जो काही सेक्रेटरी असेल, मग त्याच्या अधीनस्थ विभाग असतील, विभागीय कार्यालय असतील, क्षेत्रीय कार्यालय असतील, हा सगळा एक विषय तयार करावा लागतो. पण आता ही जाणीव आम्हाला व्हायला लागलेली आहे की आपल्याला मिशनमधनं मिनिस्ट्रीकडे वळावं लागेल. सो त्याच्यावर एक सिरियस विचार आमच्याकडे चाललेला आहे आणि निश्चितपणे कदाचित, मी आज त्याची घोषणा करत नाही, पण कदाचित आम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी असा एक वेगळा मिनिस्ट्रीचा विभाग तयार करू. मला वाटतं या असंख्य प्रश्नांमधून तुम्हा सर्वांच्या मनामध्ये असणाऱ्या सगळ्या शंकांचं निरसन नक्की झालं असेल. कदाचित काही प्रश्न आणि तुमच्या मनामध्ये असतील, पण सरांनी आता सांगितलं तसं ते 5 वर्ष कालावधी संपण्यापूर्वी पुन्हा एकदा या महोत्सवाला येणार आहेत. त्यावेळी ती उत्तरच घेऊन कदाचित तुमच्यापर्यंत येतील, त्याचा वेगळा आनंद आपल्याला घेता येईल, ही आशा या ठिकाणी व्यक्त करूया. आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना मी पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवलचे डॉक्टर साहिल देव यांना विनंती करणार आहे की त्यांनी 2 मिनिटं त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. साहिल देव. देवेंद्रजी, थँक्यू तुम्ही इथे आल्याबद्दल. पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिवल ही आयडिया काही जणांच्या आमच्या डोक्यात 3-3.5 वर्षांपूर्वी आली. अशी इच्छा होती की हा सगळा जो पब्लिक पॉलिसीबद्दलचा जास्त विचार दिल्लीत होतो, तो दिल्ली बाहेर पण व्हावा आणि तो डिसेंट्रलाइज पद्धतीने व्हावा. वेगळे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं की पुण्यात गोखले इन्स्टिट्यूट आहे, भांडारकर इन्स्टिट्यूट हिस्ट्रीमध्ये जास्त काम करते, पण गोखले इन्स्टिट्यूट जी आहे ती हिस्टॉरिकली पब्लिक पॉलिसी रिसर्च आणि पब्लिक पॉलिसीमध्ये खूप काम करत होती. सो अशा इन्स्टिट्यूशन्सच्या पाठीवर उभं राहून किंवा त्यांची मदत घेऊन असा काहीतरी एक छोटासा प्रयत्न व्हावा अशी आमच्या काही जणांच्या डोक्यात आयडिया आली. तर पहिलं नाव आमचं जे डोक्यात आलं की जे तिकडे यायलाच पाहिजेत, हे देवेंद्रजींचं होतं. ते फायनली आलेत आणि सकाळच्या मदतीने आलेत या इव्हेंटला. ह्याच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं धन्यवाद करू. आम्ही काही ऑर्गनायझर्स आणि काही मित्र, ज्याच्यात शार्दूल पण आहेत, आम्ही त्यांना खूप त्रास दिला. मागच्या वर्षी पण त्रास दिला देवेंद्रजींना की प्लीज तुम्ही थोडा वेळ काढून या. मागच्या वर्षी काही कारणाने ते येऊ नाही शकले, पण थँकफुली या वर्षी ते आले आणि अशी आमची इच्छा आहे की ते दरवर्षी